सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे दिवाळी आणि दिवाळीची मॉर्निंगची अंघोळ म्हणजे उठणं लावून झाली. मम्मीने आज उठणं लावून दिलं. मग मी अंघोळ केली. अंघोळ झाल्यानंतर म्हणलं चला रेडी व्हावं. दिवाळी आहे म्हणून सगळे नवीन कपडे तर घालावे लागतात, तुम्हाला तर माहिती आहे. मग दिवाळीसाठी आज मला जायचं होतं शॉपिंग करायला, थोडं देवपूजेचे सामान वगैरे आणायचं होतं. म्हणून मग रेडी झालो. रेडी होऊन तुम्ही माझा लुक चेक करू शकताय. मग रेडी झालो आणि दिवाळी आहे म्हणल्यावर नाश्ता नाही, डायरेक्ट फराळ करायचा. फराळ खाऊन मग मी निघालो गाडी घेऊन. सो हॅलो गाईज, आज मी निघालो आहे थोडं आवरून. दिवाळीचा दिवस आहे, सगळीकडे आज चांगला माहोल आहे आणि म्हणलं जरा फिरून यावं. माझं एक काम पण होतं, ते काम पण करून यावं म्हणून चाललो आहे. मग दादा भेटला. मग दादाच्याच गाडीवर आम्ही गेलो पेरंगुटला, कारण फटाके पण घ्यायचे होते संध्याकाळीसाठी फोडायला. मग ते घेऊन झाल्यानंतर मग आम्ही गेलो पूजाचं सामान घ्यायला. आज पूजा करायची होती म्हणून पूजेसाठी सगळं जे सामान लागते ते घ्यायला गेलो होतो. रात्री मग पूजेसाठी जे जे सामान लागत होतं ते सगळं घेतलं. ते घेऊन झाल्यानंतर अजून मार्केट फिरलो. जे जे अजून लागत होतं ते सगळं बघितलं. मग 5 फळं घेतली. मग पप्पांचा फोन आला, त्यांच्या गाडीचा टायर फुटला होता. मग त्यासाठी मग आम्ही जाऊन नवीन टायर घेतला. तो टायर घेऊन झाल्यानंतर म्हणलं आता सगळं काम झालंय, चला आता घरी जावं, कारण रात्री मग पूजा पण करायची होती. सो लक्ष्मीपूजनचा टाईम होत होता म्हणून म्हणलं रेडी व्हावं. सर रेडी होताना आज स्पेशली मी दिवाळीसाठी कुर्ता घेतला होता अँड तुम्ही माझं लुक चेक करू शकताय. मी आज कुर्त्यामध्ये कसं दिसतं हे सांगा तुम्ही. त्यानंतर मग आम्ही पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर मग आपलं मेन गोष्ट आली म्हणजे फटाके फोडायची. मग गेलो फटाके फोडायला सुरुवात केली. मग फटाके लावले. खूप फटाके फोडले. तुम्ही बघू शकताय आम्ही खूप स्काय शॉट वाजवले आणि ते झाल्यानंतर मग आपल्या मित्रांनी मग माळ पण लावलेली. माळ लावून झाली. माळ लावून झाल्यानंतर मग पोरांच्या डोक्यात आयडिया आली दुसऱ्यांच्या घरापुढं फटाके फेकायचे. मग प्लॅन चालला फटाके. मग सुतळी बॉम्ब टाकला पोरांनी. फायरिंग करून झाल्यानंतर सगळे फरार. फरार झाल्यानंतर मग तिकडून घरातले ओरडायला लागले. पॅराशूट सोडायचा प्रयत्न करत होतो, पण पॅराशूट काय वरती जातच नव्हतं. ते रिटर्न फिरून परत माझ्याकडे येत होतं. खूप मज्जा केली. ॲट अ टाईम 4-4, 5-5 सुतळी बॉम्ब संघ लावले. अँड ही बंदूक बघा, आम्ही फुल जापानहून मागवलेली होती. आणि ही बंदूक झाल्यानंतर मग पोरांनी फुल मज्जा केली, मस्ती केली. मग 12 वाजले होते. मग खूप लेट झालं होतं. कार्यकर्ते मग निघाले आपल्या घरी. सगळं झाल्यानंतर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय बाय गाईज, सी यू नेक्स्ट व्लॉग.